5 राज्यांचे निकाल समोर आले. त्याच्यावरती एक विश्लेषण करणारा व्हिडिओ आम्ही यापूर्वी पण केला होता. अजूनही त्याच्यातले वेगवेगळे पैलू समोर येतील. पण एक जरा वेगळा पैलू विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये समोर ठेवायचा आहे. तो म्हणजे जातीपातीची जी गणितं यापूर्वी सांगितली जात होती आणि त्या पद्धतीनं जी काही निकाल समोर येतात त्यांची एक विश्लेषणाची पद्धत विकसित झाली होती गेल्या 30 वर्षातली. म्हणजे मंडल आयोगाच्या नंतर साधारणतः 89च्या लोकसभेच्या पासून ते आजपर्यंत तुम्ही बघा, हे सगळी जी काही मांडणी होती ती पूर्णतः निकालच खोटी आहे किंवा त्याला फारसा काही आधार नाही हे स्पष्ट करणारा हा निकाल आहे. बरं, हाच नाही, 2014 मध्ये जी निवडणूक झाली होती, 17ची मध्ये झाली, 19ची झाली, म्हणजे 2 लोकसभा आणि आता ह्या 2 विधानसभा, अशा 4 उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आणि अशाच पद्धतीच्या 4 निवडणुका बिहारमधल्या. ही जी सगळी जातीची मांडणी असायची, म्हणजे एखादा नेता म्हणजे हा यादवांचा कसा नेता आहे, हा जाटांचा कसा नेता आहे, राजभर समाजाचा नेता आहे, दलितातल्या काही जाती, महादलित, अतिदलित, पिछडे, अतिपिछडे, मागास, असं ते विचारू नका काही. म्हणजे इतक्या पद्धतीने हे सांगितलं जात होतं. म्हणजे हे सगळी मांडणी करत असताना आपण लोकशाहीच्या नरडीला नख लावतो आहोत. नरडीला नख लावण्याचं एक फार चांगलं विश्लेषण भाऊंनी केलं होतं की नरडीला नख हे त्या छोट्या त्या नवजात अर्भकाची आई, सुईण, दाई जवळचेच माणसं करत असतात. त्या पद्धतीनं स्वतः लोकच लोकशाहीला कसे नरडीला नख लावतायत, आपणच आपल्या एखाद्या अपत्याला कसं नख लावतोय नरडीला. म्हणजे लोकशाहीमध्ये अपेक्षित हे आहे की सगळ्या 130 कोटी लोक एका ठिकाणी बसून चर्चा करू शकत नाहीत, म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडायचे आणि त्या प्रतिनिधींनी एका ठिकाणी बसून बाकीच्या लोकांच्या वतीने राज्यकारभार चालवण्याच्या बाबतीतले नियम ठरवणे, चर्चा करणे, प्रत्यक्ष प्रशासनासाठीला गती देणे हे काम करायचं असतं. अपेक्षित हे आहे की कोणीही जो निवडून जातो तो एकदा निवडून गेल्याच्या नंतर सगळ्यांचाच प्रतिनिधी असतो. तो त्या जातीचा, त्या प्रदेशाचा, त्या पक्षाचा असत नाही. हा जो वारंवार गैरसमज केला गेला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये ती मांडणी केली होती, त्या जातीचा माणूस त्या जातीचं भलं करतो हे कशावर आज तागायत हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. आणि प्रत्यक्ष जनगणनेमध्ये 2011 ची जी शेवटचे जनगणनेचे आकडे आहेत त्याच्यामध्ये फक्त SC ST चे वेगळे आकडे दिलेले. OBC जाती ज्या सांगितल्या जातात किंवा बाकीचे जे सवर्ण सांगितले जातात त्यांचे अधिकृत आकडेवारी 1931 नंतर उपलब्ध नाही. जाती आधारित जनगणना ही फक्त 1931ला इंग्रजांच्या काळात केल्या गेलेली होती. त्याच्यानंतर जाती आधारित जनगणना भारतात झालेली नाही. म्हणजे त्याचे अधिकृत आकडे उपलब्ध नाहीयेत. मग जर अधिकृत आकडे उपलब्ध नसतील तर या मतदारसंघामध्ये इतके जाटव आहेत, या मतदारसंघामध्ये इतके काय OBC पैकी विशेषतः दलितांमध्ये सुद्धा ते आपण एक वेळ मान्य करू, दलितांची नोंदणी होते, त्याच्यावरून शोधून तरी काढता येऊ शकेल. मग हे तुम्ही कशाच्या आधारावरती म्हणता? म्हणजे ही जी काही OBC मतं आहेत आपल्याकडे सांगितलं तर हा तद्दन भंपकपणा आहे. कारण की जी मतदार यादी आपल्याकडे उपलब्ध आहे ते कोणीतरी घेऊन बसायचं आणि त्याच्यातले एक एक नावं शोधायची आणि सांगायचं की हा OBC मधल्या कुठल्या जातीचा आहे, हा सवर्णामधल्या कुठल्या जातीचा आहे. हे असं अंदाजा ठरवणारे जे लोक आहेत त्या आकड्यांच्या आधारावरती ही मांडणी केली जाते. हा भंपकपणा आहे. हे सर्वे करणारे सुद्धा जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे सर्वे करतात तेव्हा तेव्हा त्यांनी घेतलेली जी काही सॅम्पल साईज आहे, नमुना जी त्यांनी जिचे आकडे लोक निवडलेले त्याच्यातून ह्यांनी मांडलेले हे अनुमान आहेत. याला प्रत्यक्षामध्ये तशा अर्थाने शास्त्रीय आधार नाही. शहरी आणि ग्रामीण, स्त्री आणि पुरुष असं तरी फार तर साधारणतः भेद करता येतो. या निवडणूक निकालांनी अशा पद्धतीची मांडणी जिथे जिथे केली जात होती, जे जे नेते असे समोर केले जात होते त्यांना सगळ्यांना पराभूत करून दाखवलेले किंवा प्रत्यक्ष सत्ता मिळवण्यासाठी हे कामाला येत नाही कार्ड हे सिद्ध केलेलं आहे. तुम्ही उत्तर प्रदेशचे निवडणुकीचे निकाल तपासून पहा. मागच्या निवडणुकीच्या वेळेस, विधानसभेच्या वेळेस योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर नव्हते आणि तेव्हा भाजपवरती जी टीका केली गेली होती की सवर्णांचा पक्ष आहे, ब्राह्मणांचं नेतृत्व आहे आणि बाकी सगळं. गेली 5 वर्ष योगी आदित्यनाथ प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्री असतानाच ही निवडणूक लढवल्या गेली. विधानसभेची निवडणूक त्यांनी लढली. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री विधानसभेची निवडणूक लढवत नव्हता. बाकीचे काय ते अंधश्रद्धा असली त्यांच्या की नोएडा भागामध्ये गेलं तर तो कधी निवडून येत नव्हता. हा नोएडा भागात पण जाऊन आले किंवा ज्याला कुणालाच 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करताना ह्यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला.
भाजपवरती जो आरोप होता तोही खोडून काढला की बाबा हे नेतृत्व की काय फक्त ब्राह्मणी नेतृत्व नव्हतं, सगळ्या गोष्टी आणि निवडून आलेल्यांची पण तुम्ही संख्या तपासा, हे जे काही सांगत होते त्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरवत हे निकाल समोर आलेले आहेत. आणि केवळ ह्या एका निकालामुळे आम्ही हा निष्कर्ष काढतोय असं नाही. 2014 पासून मी जे म्हणालो की उत्तर प्रदेशमधल्या 4 आणि बिहारमधल्या 4 अशा 8 निवडणुका, 2 लोकसभा आणि 2 विधानसभा, तिथल्या 4 इथल्या 4, या 8 पैकी फक्त एका निवडणुकीमध्ये नितीश कुमार आणि लालूंनी युती करून 2015ची जी निवडणूक लढवली होती तेवढा अपवाद सोडला. तर बाकी सगळ्या म्हणजे 8 पैकी 7 निवडणुका या भाजपने ज्या पद्धतीने जिंकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भाजप पक्ष म्हणून आपण बाजूला ठेवूयात, पण त्यांच्यावरती जो आरोप होत होता आणि प्रत्यक्ष निवडून आलेले उमेदवार हे वेगळे होते. म्हणजे ते सगळ्या जाती धर्माचे होते, दलितांमधले होते, त्याच्यानंतर आदिवासींमधले होते. म्हणजे SC ST साठी जागा राखीव आहेत लोकसभेच्या, हे बरोबर आहे. OBC साठी जागा राखीव नाहीत. OBC जे कोणी स्वतःला म्हणून घेणार असतील त्यांनी त्यांची जी काही निवडणूक लढवायची आहे ते खुल्या जागेमधून निवडावी. त्यासाठी वेगळ्या जागा कशाला पाहिजेत एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला OBCचा नेता कशासाठी, इव्हन दलिताला सुद्धा दलिताचा नेता कशासाठी म्हणायचं. तू एकदा निवडून गेल्याच्या नंतर किंवा ह्या औरंगाबाद शहरामधला या मतदारसंघातून निवडून गेलेला खासदार इम्तियाज जलील हे जे आहे ते MIMचे खासदार आहेत, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ते मुस्लिमांचे खासदार आहेत. सगळ्याच मतदारांचं ते प्रतिनिधित्व करतात. ज्यांनी मतदान नाही केले ते तर सोडाच, पण प्रत्यक्ष जे मतदानाला आलेच नाहीत, तुम्हाला मतदान केलं की नाही हा तर भाग जाऊ द्या, मतदानाला जे आले नाही त्यांचं सुद्धा तुम्हीच प्रतिनिधित्व करता आहात. त्यामुळे ही गोष्ट एकदा नीट समजून घेतली पाहिजे. या निवडणुकीचं महत्त्व यासाठी आहे की आधीपूर्वी अशा जे काही सगळा भ्रम तयार केला गेला होता आणि तो खरा वाटावा अशा काही घटना, असे काही नेते पण त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले होते. म्हणजे अजित सिंग हे काय जाटांचे नेते आहेत, चौधरी चरण सिंग हे जणू काही जाटांचे पंतप्रधान झालेले होते. मग त्यांचा नातू आता जयंत चौधरी ते पण कसे जाटांचे नेते आहेत, आणि असं गृहीत धरलेलं होतं की हा जाटांचा नेता आहे म्हणजे जाटांची इतकी मतं ह्याच्या पाठीमागं काहीही विचार न करता जाणार. कुर्मी समाजाचा हा नेता आहे त्याच्या मागं कुर्मींची मतं जाणार, हा काहीतरी राजभर समाजाचा नेता आहे त्याच्या मागं त्याची मतं जाणार, हे गृहीत धरलेलं होतं. किंवा एखादा दलित इकडून तिकडे गेला की दलित मतं कशी गेली, दलित समाविष्ट तुमच्या पक्षामध्ये आला की दलित मतं कशी आली, म्हणजे जणू काही हे त्याचे काही ठेकेदार बनले होते. आपल्या जातीच्या जसक्या सगळ्या लोकांनी यांच्याकडे मुखत्यार पत्र दिलेलं आहे, तुम्ही आमचं वापरा. मायावतीचं तर अतिशय चांगलं उदाहरण आहे की त्यांच्या माठीमागं दलित मतं कशी आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तर असं विधानच केलं होतं की दलितांनी त्यांच्याबरोबर असलेल्या समाजवादी पक्षांच्या मतं दिली, पण समाजवादी म्हणजे यादवांनी मतं मात्र दलित उमेदवाराला दिली नाही. कशावरून तुम्ही शोधून घेतलं हे? मतदान गुप्त प्रक्रिया आहे आपल्याकडं. फार तर एखाद्या ज्या ठिकाणी दलित निदान त्याची नोंद असते म्हणून दलित बहुल असलेल्या ठिकाणी जर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला असं म्हणता तरी येऊ शकतं, तेही ढोबळमानानं, नेमकं नाही. भारतातल्या लोकशाहीमध्ये गुप्त मतदान असल्यामुळे नेमकं कुणी कुणाला मत दिलं हे शास्त्रीयरित्या शोधता येत नाही. ह्याचे फक्त अंदाज लावले जातात आणि हे अंदाज अशा पद्धतीनं लावले गेले की त्याच्यामुळे लोकशाहीच्या नरडीला नख लागल्या गेलेलं होतं. या निकालांनी आणि बिहारमधल्या सुद्धा दुसरा जो एक अजून त्याच्यातला मुद्दा आहे की ओबीसीच्या बाबतीतला स्वतःला मुस्लिम मतांचे ठेकेदार म्हणून घेणारे, म्हणजे आपलाच पक्ष कसा मुस्लिमांचं हित साधू शकतो किंवा 6% यादव असताना त्यांचा मुख्यमंत्री होतो आणि 17-18%, 20% मुसलमान असताना आमचा मुख्यमंत्री का नाही, किंवा उपमुख्यमंत्रीचं जे हे आहे पद आहे ते मुसलमानसाठी राखीव ठेवावं, अशी अतर्क्य मांडणी त्यांच्याकडून केल्या गेली आणि प्रत्यक्ष निवडणुकीला ते सामोरे गेले. मुस्लिमांनी सुद्धा त्यांना नाकारून हे सिद्ध केलं की अशा पद्धतीची मागणी ही वेडगळपणा आहे, अव्यवहार्य आहे. ही मागणी लोकशाहीच्या चौकटीमध्ये अशा पद्धतीनं वाढू शकत नाही किंवा त्याला बळ नाही दिला गेलं पाहिजे. म्हणजे हे खरं तर भारतीय मतदारांचं, विशेषतः उत्तर प्रदेशमधल्या मतदारांचं कौतुक या गोष्टीसाठी करायला पाहिजे. दुसरा एक जो मुद्दा पंजाबमध्ये चेन्नईच्या बाबतीमध्ये समोर आलेला होता, काँग्रेस पक्षाने अर्वाच्यपणे असं सांगितलं होतं की आम्ही दलिताला कसं मुख्यमंत्री केलं. म्हणजे त्यांचं पक्षातलं जे काय कर्तृत्व ते राहिलं बाजूला, पण ते दलित कसे आहेत हे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि दलित मतं खेचायचा प्रयत्न केला. काँग्रेसचा पराभव झाला ही गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्ष चेन्नई सुद्धा एक नाही दोन्ही जागेहून पराभव झाले.
त्याच्यामुळे जातीपातीची आणि धार्मिक विद्वेषाची जी गणितं ज्या पद्धतीनं यापूर्वी मांडल्या गेलेली होती ती सगळी खोटी ह्या निवडणुकीच्या निकालातून ठरलेली आहे. आणि ह्याच्यातून जर योग्य तो बोध त्या पक्ष संघटनांनी घेतला नाही तर त्यांचा जे काही नुकसान आहे ते निश्चितच आहे. काँग्रेसचा जो पराभव झाला आणि बाकीच्या पक्षांनी त्याच्या बाबतीमधले जे काही त्यांची परिस्थिती होती त्यावरची ही उसंतवाणी. विजयी जबडा तयातून खेचे पराभव वेचे काँग्रेसी हा, तरी निवडून येती 2-5 कलंक तो हाच त्यांना वाटे. बंटीनी बबली जातीला आजोळी हाती रीती झोळी काँग्रेसींच्या. उद्धवाची सेना काय तिची मजा स्वतःलाच इजा करीत असे. नोटा संगे खेळ चाले बाकी गर्दा चिल्लरनी खुर्दा किरकोळ. निवडणुकीत एक जागी आप 4 जागी बाप निकाल हा. कमळ ना आता केवळ फ्लॉवर बनले फायर कांत म्हणे. जे छोटे छोटे पक्ष होते त्यांचेही या निकालामध्ये एक विचित्र अशी अवस्था मतदारांनी करून टाकली होती की 2-4-5 जागा निवडून आणायचे जातीच्या जीवावरती असे ते पक्ष होते आणि त्याच्या जीवावरती बार्गेनिंग करायचे, त्याच्या जीवावर कुठेतरी मंत्रीपदन बाकीचं काहीतरी मिळवायचं. आणि मग आपण कसे ह्या एका विशिष्ट समाजाचे नेते आहोत आणि पूर्ण भारतभरच्या त्या समाजाला संदेश द्यायचा आपली कशी जबाबदारी आहे असं काहीतरी विचित्र संकल्पना यांची होती. सुदैवाने हे सगळ्या चिल्लर पक्षांना मतदारांनी चिल्लर खुर्दा करून टाकलं. त्यांना प्रत्यक्ष फारसा प्रतिसाद दिला गेला नाही जसं ओवेसी सारख्यांना दिला गेलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला जे स्वतः ज्याच्यावर आम्ही कालही व्हिडिओ केला की आपण एक पर्याय म्हणून वाटत होतो तो बाजूला ठेवून शिवसेना सारख्या पक्षाला आपले प्रदेश सोडून दुसरीकडे उड्या मारण्याचं आणि बाकीचं काय नाक कापून अपशकून करणे म्हणतात ती जी कोड होती ती मतदारांनी जिरवलेली आहे. या निवडणूक निकालाचा अर्थ एकच निघतो आहे, मतदार अतिशय सुबद्ध झालेला आहे. त्याच्यासमोर जो सक्षम पर्याय पक्ष म्हणून उभा राहतो, आम आदमी पक्षाचं एक वैशिष्ट्य नोंदवावं लागेल त्याच्यावर टीका करताना सुद्धा, जातीची गणित किंवा प्रादेशिक गणित अशा पद्धतीचा जो संकुचित विचार आहे तो त्यांनी मांडला नाही. त्याच्यावरती काय स्वतंत्रपणे टीका करायची किंवा त्यांचे खलिस्तान्यांशी संबंध कसे आहेत त्याच्यावरती टीका जरूर झाली आणि नंतर सुद्धा होईल. पण असा मुद्दा आणि त्यांनी अशी त्यांची प्रतिमा समोर आल्यामुळे पंजाबमध्ये एक राष्ट्रीय पर्याय, भले ते आता मोजक्याच ठिकाणी असोत पण त्यांनी कुठल्याही प्रादेशिक आणि जातीय त्याला दृष्टिकोन न ठेवलेला आहे. त्यामुळे कदाचित पंजाबातल्या लोकांना तो पर्याय विश्वासार्ह वाटला असावा. इथेच थांबूयात. या निवडणूक निकालामधले अजून जसे जसे काही पैलू समोर येतील, आकडेवारी समोर येईल, त्याच्यातून आपण त्या पद्धतीनं विश्लेषण नंतर करणार आहोत. सध्या इथेच थांबूयात. धन्यवाद.